मित्रांनो, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ आपण समजून घेत आहोत. मागील भागात म्हणजे 31व्या एपिसोडमध्ये आपण बघितले तृतीय खंड भाग 4 मधील अधम्म म्हणजे काय, यामधील ब्रह्मसायुज्यावर आधारित धर्म अधर्म आहे आणि आत्म्यावरील विश्वास हा अधर्म आहे. आजच्या भागात म्हणजे 32व्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत अधम्म म्हणजे काय. यामधील यज्ञ यागावर विश्वास ठेवणे हा अधम्म आहे आणि काल्पनिक अनुमानावर आधारलेला धर्म हा धर्मच नव्हे. चला तर सुरू करूया. नमो बुद्धाय. जय भीम मित्रांनो. जोशाबा या यूट्यूब चॅनलवर मी सुमेध सिरसाट आपले स्वागत करतो. यज्ञ यागावर विश्वास ठेवणे हा अधम्म आहे. ब्राह्मणी धर्म हा यज्ञावर आधारलेला होता. काही यज्ञांना नित्य यज्ञ म्हणत, नित्य म्हणजे नेहमी घडणारे किंवा नेहमी होणारे, म्हणजे जे यज्ञ नेहमी व्हायचे नेहमी घडायचे त्यांना नित्य यज्ञ म्हणत, आणि काहींना नैमित्तिक म्हणत. नैमित्तिक म्हणजे विशिष्ट निमित्ताने घडणारे किंवा विशिष्ट निमित्ताने होणारे. नित्य यज्ञ हे अनिवार्य कर्तव्य होते. अनिवार्य म्हणजे आवश्यक, जे कंपल्सरी आहे असे, आणि त्यापासून फळ मिळो किंवा न मिळो ते करणे आवश्यक होते. नैमित्तिक यज्ञ हे याजक संसारिकाच्या काही इच्छापूर्तीसाठी केले जात. याजक म्हणजे यज्ञकर्ता आणि संसारिक म्हणजे गृहस्थ व्यक्ती. आता यज्ञ करणारे हे जे लोक होते हे लोक गृहस्थ व्यक्तींच्या इच्छापूर्तीसाठी जे यज्ञ करायचे त्यांना नैमित्तिक यज्ञ म्हणायचे. ब्राह्मणी यज्ञात सुरापान म्हणजे मद्यपान म्हणजेच दारू पिणे, पशुबलिदान आणि स्वच्छंद आचरण घडत असे. या ब्राह्मणी यज्ञामध्ये सुरापान म्हणजे दारू पिणे, पशूंचे बलिदान देणे आणि स्वच्छंद आचरण. स्वच्छंद आचरण म्हणजे मुक्त आचरण, मनाला वाटेल तसे वागणे म्हणजे स्वच्छंद आचरण. असे आचरण या यज्ञात घडत असे. तरी सुद्धा हे यज्ञ धार्मिक कृत्य समजली जात. असे असूनही हे यज्ञ धार्मिक कृत्य समजली जात. अशा यज्ञांवर आधारलेल्या धर्माला भगवान बुद्धाने मान्यता दिली नाही. जे अनेक ब्राह्मण भगवान बुद्धाजवळ यज्ञ हा धर्माचे अंग नव्हे या त्याच्या मताबद्दल वाद घालण्यासाठी जात, त्यांना भगवान बुद्धाने आपल्या मताची आधारभूत कारणे सांगितलेली आहेत. म्हणजे भगवान बुद्धाचे म्हणणे असे होते की यज्ञ हा धर्माचे अंग नव्हे, आणि त्याच्या या मताबद्दल अनेक ब्राह्मण त्याच्याशी वाद घालण्यासाठी जात, म्हणजे भगवान बुद्धांबरोबर वाद घालण्यासाठी जात. तेव्हा त्यांना भगवान बुद्धाने आपल्या मताची आधारभूत कारणे सांगितलेली आहेत. म्हणजे यज्ञ हा धर्माचे अंग नव्हे असे आपले मत का बनले, आपल्या मताला कोणता आधार आहे, त्याची कारणे भगवान बुद्धाने सांगितलेली आहेत. असे लिहिले आहे की 3 ब्राह्मणांनी त्यांच्याशी वाद केला. ते 3 ब्राह्मण म्हणजे कूटदंत, उज्जय आणि उदाई. कूटदंत ब्राह्मणाने भगवान बुद्धाला यज्ञाबाबत त्यांची मते विचारली. तथागत बोलले, ठीक आहे ब्राह्मणा, मी बोलतो ते सावधान चित्ताने ऐक. कूटदंत उत्तरला, ठीक आहे. आणि तथागत खालीलप्रमाणे बोलले, हे ब्राह्मणा, फार प्राचीन काळी महाविजेता नावाचा एक पराक्रमी धनसंपन्न राजा होऊन गेला. सोने, रुपे म्हणजे चांदी, उपभोगाच्या वस्तू, धान्य आणि इतर माल याने त्याची भांडारे आणि कोठारे भरून गेलेली होती. भांडार म्हणजे खजिना आणि कोठार म्हणजे गोदाम. त्याचा खजिना आणि गोदामे भरून गेलेली होती. एकदा राजा महाविजेता एकटाच विचारमग्न होऊन बसला होता. त्याच्या मनात एक प्रबळ विचार आला. माणसाच्या सुखोपभोगाला लागणाऱ्या सर्व सामानाची माझ्याजवळ समृद्धी आहे. सर्व काही माझ्याजवळ आहे. मी पृथ्वीचा चक्रवर्ती राजा आहे. जर मी महायज्ञ करून माझे दीर्घकाळ कल्याण निश्चित केले तर ठीक होईल. माझ्याजवळ सर्व काही आहे.
परंतु माझे दीर्घकाळ कल्याण निश्चित करण्यासाठी मी जर महायज्ञ केला तर निश्चित चांगले होईल असे त्याला वाटले. तेव्हा त्या राजाचा पुरोहित ब्राह्मण राजाला म्हणाला, राजन, या समयी आपली प्रजा अगदी हैराण आहे, लुटली जात आहे. डाकू नगरातून लूटमार करीत फिरत आहेत आणि त्यामुळे सर्व रस्ते असुरक्षित आहेत. जोपर्यंत अशी अवस्था आहे तोपर्यंत महाराजांनी प्रजेवर यज्ञासाठी कर लागू केला तर ती खरोखर वाईट गोष्ट होईल. परंतु महाराजांनी जर असा विचार केला की मी तात्काळ म्हणजे ताबडतोब या दुष्ट लोकांच्या सर्व कारवाया थांबवीन, त्यांना पकडून हद्दपार करीन, सीमेच्या बाहेर त्यांना काढून देईल, त्यांना दंड करीन, त्यांना शिक्षा करीन, त्यांना देहांत शासन करीन, तर या रीतीने या लोकांचा स्वेच्छाचार म्हणजे वाटेल तसे वागणे समाधानकारक रीतीने थांबवता येणार नाही. जे शिक्षा केल्याविना मागे राहतील ते प्रजेला हैराण केल्याशिवाय सोडणार नाहीत. म्हणजे एकाच वेळी सर्वांना आपल्याला शिक्षा देता येणार नाही. जे शिक्षा विना मागे राहतील ते प्रजेला निश्चित हैराण करतील. ही दुरावस्था म्हणजे ही वाईट अवस्था थांबविण्याचा एक मार्ग आहे, तो असा, आपल्या राज्यात जो कोणी गुरेढोरे पाळतो, शेती करतो, त्यांना महाराज आपण भोजन द्यावे, शेती पेरण्याला बी बियाणे द्यावे. आपल्या राज्यात जे कोणी व्यापार करणारे लोक आहेत त्यांना महाराजांनी व्यापार करण्यासाठी भांडवल द्यावे. जे कोणी आपल्या राज्यात सरकारी कर्मचारी आहेत त्यांना महाराजांनी भोजन आणि वेतन द्यावे. वेतन म्हणजे पगार द्यावा. मग हे सर्व लोक आपापली कामे करीत राहतील आणि देशात उत्पात होणार नाही. उत्पात म्हणजे अनर्थ किंवा दंगे होणार नाहीत. राजाचा अधिकार होऊ लागेल, देश सुखाने शांती अनुभवू लागेल आणि जनता एकमेकांवर संतुष्ट राहून आपली मुले कळे खांद्यावर घेऊन नाचेल आणि आपल्या घराची दारे उघडी ठेवून निर्धास्त बिनधास्त वावरेल. तेव्हा राजा महाविजेता याने आपल्या पुरोहिताचा सल्ला मानून त्याप्रमाणे केले. लोक आपापल्या कामात मग्न झाले आणि देशात उत्पात करण्याचे त्यांनी सोडून दिले. राजाचा कारभार वाढत राहिला. देश सुख शांती अनुभवू लागला आणि जनता एकमेकांवर संतुष्ट होऊन सुखी झाली. आपली मुले कडे खांद्यावर घेऊन नाचू लागली आणि दरवाजे उघडे ठेवून वावरू लागली. त्यांना चोराची भीती राहिली नाही. जेव्हा सर्व उत्पात शांत झाला तेव्हा राजा महाविजेत्याने आपल्या पुरोहिताला बोलाविले आणि म्हटले, सर्व उत्पात शांत झाला आहे. राज्यातील सर्व अनर्थ दंगे शांत झाले आहेत. देश खुशालीत आहे. मला आता महायज्ञ करावयाचा आहे. तेव्हा माझे दीर्घकालीन कल्याण साधेल असा महायज्ञ कसा करावा हे आपण मला सांगावे. पुरोहिताने राजाला उत्तर दिले, राजा आपल्या राज्यात जे जे मांडलिक क्षत्रिय असतील त्याचप्रमाणे राज्यात जे जे मंत्री अधिकारी आणि प्रतिष्ठित ब्राह्मण असतील त्याचप्रमाणे जे जे संपन्न गृहस्थ असतील त्या सर्वांना आमंत्रणे पाठवून कळवावे की मी एक महायज्ञ करू इच्छितो. तेव्हा माझे हित आणि कल्याण जो दीर्घकाळ राखू शकेल अशा या महायज्ञास अनुमती द्यावी म्हणजे परवानगी द्यावी. हे ब्राह्मण कुटदंता, भगवान बुद्ध म्हणाले, हे ब्राह्मण कुटदंता. त्या राजाने आपल्या पुरोहिताचा सल्ला मानला आणि त्याने सांगितल्याप्रमाणे केले. क्षत्रिय मंत्री ब्राह्मण आणि गृहस्थ या सर्वांनी असे उत्तर पाठवले की महाराज आपण यज्ञ करावा, यज्ञाला हीच योग्य वेळ आहे. राजा विजेता हा सुज्ञ आणि गुणसंपन्न होता. त्याचा पुरोहितही तितकाच सुज्ञ आणि गुणसंपन्न होता. ब्राह्मण हो, तो यज्ञ सुरू होण्यापूर्वी त्या पुरोहिताने त्या यज्ञासाठी काय करावे लागणार होते हे राजाला स्पष्ट करून सांगितले. तो पुरोहित बोलला, महाराज यज्ञाचा प्रारंभ करण्यापूर्वी किंवा महायज्ञात आहुती देत असताना किंवा त्यानंतर जर महाराजांना अनुताप वाटू लागला की अरे रे, मी माझ्या संपत्तीचा केवढा मोठा भाग या यज्ञात खर्च केला,
तर ते योग्य होणार नाही. महाराजांनी असला विचार मनात येऊ देता कामा नये. पुरोहिताने महाराजांना सांगितले की यज्ञ प्रारंभ होण्यापूर्वी किंवा महायज्ञात आहुती देत असताना, आहुती म्हणजे काय? आहुती म्हणजे यज्ञात अग्नीला अर्पण केल्या जाणाऱ्या वस्तू. यज्ञात आहुती देत असताना किंवा त्यानंतर जर महाराजांना अनुताप वाटू लागला, अनुताप म्हणजे पश्चाताप, किंवा केलेल्या कृत्याचा खेद किंवा दुःख वाटू लागले, अरे रे, मी माझ्या संपत्तीचा केवढा मोठा भाग यज्ञात खर्च केला, तर ते योग्य होणार नाही. महाराजांनी असला विचार मनात येऊ देता कामा नये. हे ब्राह्मण हो, भगवान बुद्ध म्हणाले, हे ब्राह्मण हो, त्या पुरोहिताने यज्ञाचा प्रारंभ होण्यापूर्वी यज्ञात भाग घेणाऱ्या लोकांच्या पुढे यज्ञानंतर मनस्ताप होऊ नये यासाठी राजाला उद्देशून म्हटले, महाराज, आपल्या या यज्ञात जीवहिंसक म्हणजे जीवहिंसा करणारे, त्याचप्रमाणे अहिंसक म्हणजे हिंसा न करणारे, चोर त्याचप्रमाणे चोरी न करणारे, विषयोपभोगी म्हणजे अय्याशी करणारे, दुर्वर्तन करणारे, त्याचप्रमाणे त्यापासून परावृत्त असलेले म्हणजे वाईट कर्म ज्यांनी सोडून दिलेले आहेत असे, असत्यवादी त्याचप्रमाणे सत्यवादी, निंदक म्हणजे निंदा करणारे, त्याचप्रमाणे निंदेपासून परावृत्त असलेले म्हणजे ज्यांनी निंदा करणे सोडून दिलेले आहे असे, उद्धट त्याचप्रमाणे उद्धटपणा न करणारे, व्यर्थ बळबळणारे त्याचप्रमाणे व्यर्थ न बळबळणारे, द्वेष करणारे त्याचप्रमाणे द्वेष न करणारे, लोभी त्याचप्रमाणे निर्लोभी, दुष्ट दृष्टीचे म्हणजे वाईट दृष्टीचे त्याचप्रमाणे सम्यक दृष्टीचे म्हणजे चांगल्या दृष्टीचे, असे नाना प्रकारचे लोक येतील, असे वेगवेगळ्या प्रकारचे लोक येतील. त्यांपैकी दुष्कृत्य करणाऱ्या दुर्जनांना दूर आपल्याच कार्यात मग्न राहू द्या. जे दुष्कृत्य करणारे लोक आहेत, जे वाईट कर्म करणारे लोक आहेत, अशा दुर्जनांना, अशा वाईट लोकांना आपल्याच कार्यात मग्न राहू द्या. परंतु जे सत्कृत्य करणारे असतील, जे चांगले कृत्य करणारे असतील, त्यांच्यासाठी सर्व विधी महाराजांनी करावेत, त्यांना संतुष्ट राखावे. त्यांच्याच संतोषाने महाराजांना शांती लाभणार आहे. आणि ब्राह्मण हो, बुद्ध म्हणाले, आणि ब्राह्मण हो, त्या यज्ञात बैलांचे बळी दिले गेले नाहीत, बकऱ्यांची, कोंबड्यांची, पुष्ट डुकरांची, पुष्ट म्हणजे धष्टपुष्ट जाळजूळ डुकरांची किंबहुना कोणत्याही सजीव प्राण्याची हिंसा करण्यात आली नाही. यज्ञयुपासाठी झाडे तोडण्यात आली नाहीत. यज्ञयुप म्हणजे यज्ञात बळी दिले जाणारे जे प्राणी असतात, त्या प्राण्यांना बांधण्यासाठी जो खांब असतो त्याला यज्ञयुप म्हणतात. त्या यज्ञयुपासाठी झाडे तोडण्यात आली नाहीत. यज्ञभूमीवर पसरण्यासाठी दर्भाची कापणी झाली नाही. दर्भ म्हणजे काय? दर्भ ही एक आयुर्वेदिक वनस्पती आहे. ही वनस्पती गवताचाच प्रकार आहे. याला कुश असे म्हणतात. सहसा ही वनस्पती नदीपात्रात किंवा नदीकाठी आढळते. हिंदू आणि बौद्ध धर्मात या वनस्पतीला पवित्र मानतात. अशा दर्भाची कापणी झाली नाही. जे दास, दूत आणि कर्मचारी या यज्ञातील कार्यासाठी नेमले होते, त्यांना काम करायला लावण्यासाठी काठी वापरली गेली नाही. म्हणजे बळजबरीने त्यांना काम करायला लावले नाही की भय दाखविले नाही. आपले काम करताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले नाहीत, त्यांना दुःख झाले नाहीत. ज्याला काम करावेसे वाटले त्याने काम केले, ज्याला वाटले नाही त्याने काम केले नाही. ज्याला जे योग्य वाटले ते काम त्याने केले, ज्याला जे योग्य वाटले नाही ते काम केले गेले नाही. केवळ तूप, तेल, लोणी, दूध, मध आणि साखर यांच्याच आहुतीने तो यज्ञ तळीस गेला. म्हणजे यांच्याच आहुतीने तो यज्ञ पार पडला. जर तुम्हाला यज्ञ करावयाचा असेल, भगवान बुद्ध म्हणतात, जर तुम्हाला यज्ञ करावयाचा असेल तर त्या राजा विजेत्यासारखा यज्ञ करा, अन्यथा यज्ञ व्यर्थ आहे. त्या यज्ञाला काहीही किंमत नाही. प्राण्यांचे बळी देणे ही निर्दयता आहे. यज्ञ हा धर्माचा भाग होऊच शकत नाही. जो धर्म जीवहिंसेने तुम्हाला स्वर्गप्राप्ती मिळवून देईल म्हणतो, तो धर्म हीन धर्म आहे. कूटदंताने भगवान बुद्धाला प्रश्न केला, गौतमा,
जीव हिंसेपेक्षा अधिक फळ देणारा, अधिक लाभदायक असा दुसरा काही यज्ञाचा प्रकार आहे काय? असा कोणता यज्ञ आहे काय की ज्या यज्ञामध्ये जीव हिंसा दिली जात नाही, तरी तो अधिक फळ देणारा आहे, अधिक फलदायक आहे? होय ब्राह्मणा, आहे. बुद्ध म्हणाले, होय ब्राह्मणा, आहे. असा तो यज्ञ कोणता? ब्राह्मणाने विचारले, असा तो यज्ञ कोणता? बुद्धाने उत्तर दिले, तो यज्ञ म्हणजे श्रद्धाशील अंतःकरणाने हिंसा, स्तोम म्हणजे पोकळ अभिमान किंवा फाजील प्रशंसा, कामपूर्तीसाठी मिथ्याचार म्हणजे खोटे वर्तन, असत्य भाषण आणि बेसावधपणाचे मूळ म्हणजे जे उत्तेजक मद्याचे पान म्हणजे मद्यपान म्हणजेच दारू पिणे, यांपासून परावृत्त होण्याची प्रतिज्ञा करणे. परावृत्त होणे म्हणजे एखादी गोष्ट करण्याचे थांबवणे, एखादी गोष्ट सोडून देणे म्हणजे परावृत्त होणे. यांपासून परावृत्त होण्याची प्रतिज्ञा करणे हा तो यज्ञ आहे. ज्या यज्ञाचे फळ जीव हिंसा केलेल्या यज्ञापेक्षा मोठे आहे, असा हा यज्ञ आहे. म्हणजेच तुम्ही श्रद्धाशील अंतःकरणाने मी हिंसा करणार नाही, मी स्तोम करणार नाही म्हणजे पोकळ अभिमान बाळगणार नाही, मी कामपूर्तीसाठी मिथ्याचार म्हणजे खोटे वर्तन करणार नाही, मी असत्य भाषण करणार नाही, मी मद्यपान करणार नाही, अशी प्रतिज्ञा करा. आणि ही प्रतिज्ञा करणे म्हणजेच यज्ञ करणे आहे. आणि हा यज्ञ जो आहे, हा यज्ञ जीव हिंसा करणाऱ्या यज्ञापेक्षा चांगले फळ देणारा यज्ञ आहे, मोठे फळ देणारा यज्ञ आहे. उदार दान, उदार मनाने दान, निरंतर दान म्हणजे नेहमी दान, गृहदान आणि उपदेश ग्रहण या सर्वांपेक्षाही तो श्रेष्ठ प्रकारचा यज्ञ आहे. गौतमाने असे भाषण केल्यानंतर कूटदंत ब्राह्मण तथागताला म्हणाला, श्रमण गौतमा, तुझे शब्द सर्वश्रेष्ठ आहेत. उज्जय नावाचा ब्राह्मण तथागतांना म्हणाला, गौतमा, यज्ञ स्तुत्य समजतात काय? स्तुत्य म्हणजे स्तुतीस पात्र किंवा स्तुती करण्यास योग्य समजतात काय? नाही. बुद्ध म्हणाले, नाही ब्राह्मणा, मी यज्ञाची स्तुती करीत नसतो. तरी सुद्धा कुठल्याच यज्ञाबद्दल चांगले म्हणत नाही असे नाही. ब्राह्मणा, ज्या ज्या यज्ञामध्ये गोवध करतात म्हणजे गायीची हत्या करतात, बकऱ्या आणि मेंढरांची कत्तल उडते, कोंबड्या आणि डुकरे कापली जातात आणि विविध प्रकारच्या सजीव प्राण्यांचा नाश होतो, म्हणजे ज्या ज्या यज्ञात हिंसा घडते ते यज्ञ माझ्या मते स्तुतीस पात्र नाहीत. असे का? ब्राह्मणाने विचारले, असे का? बुद्ध म्हणतात, ब्राह्मणा, कारण असल्या हिंसेपासून व हिंसक यज्ञापासून सज्जन अथवा सन्मार्गगामी म्हणजे सन्मार्गाने चालणारे लोक दूर राहतात. परंतु हे ब्राह्मणा, ज्या यज्ञात गोवध होत नाही म्हणजे गायीची हत्या होत नाही आणि सजीव प्राण्यांची हिंसा घडत नाही, असल्या अहिंसक यज्ञाची मी स्तुती करतो. असले यज्ञ म्हणजे उदाहरणार्थ प्राचीन काळापासून रूढ असलेले दानधर्म, कुटुंब परिवाराच्या हितासाठी केलेला त्याग. असे का? ब्राह्मणाने विचारले, असे का? कारण हे ब्राह्मणा, बुद्ध म्हणाले, कारण हे ब्राह्मणा, सज्जन व सन्मार्गी लोक असल्या हिंसारहित म्हणजे ज्यामध्ये हिंसा नाही अशा यज्ञाच्या समीप जातात म्हणजे जवळ जातात. उदायन ब्राह्मणानेही उज्जयाने विचारलेल्या प्रश्नासारखेच प्रश्न तथागताला विचारले. तो म्हणाला, उदायन म्हणाला, श्रमण गौतमा, तुम्ही यज्ञाची स्तुती करता काय? बुद्धाने उज्जयाला जसे उत्तर दिले तसेच त्यालाही दिले. भगवान बुद्ध म्हणाले, ऋतूत केलेले योग्य यज्ञ ज्यात निर्दयता नाही अशा यज्ञाच्या जवळ ज्यांचे डोळ्यावरील इहलोकीचे अज्ञान पटल नाहीसे झालेले आहेत. इहलोक म्हणजे हे जग, ज्या जगात आपण जगतो ते जग, आणि अज्ञान पटल म्हणजे अज्ञानाचे पडदे.
अशा यज्ञाच्या जवळ ज्यांचे डोळ्यावरील इहलोकीचे म्हणजे या जगातील अज्ञानाचे पडदे नाहीसे झालेले आहेत असे सत्प्रवृत्त लोक जात असतात. ज्या यज्ञामध्ये निर्दयता नाही अशा यज्ञाजवळ असे चांगले लोक, सत्प्रवृत्त लोक, चांगल्या स्वभावाचे, चांगल्या प्रवृत्तीचे लोक जात असतात. ज्यांची जन्म मरणाची येजा आता संपली आहे म्हणजे जो मुक्त झाला आहे तेही अशा यज्ञाजवळ जातात. प्रज्ञावान म्हणजे बुद्धिवान आणि पुण्यशील माणसे सांगतात, यज्ञात अथवा श्रद्धायुक्त कर्मकृत्यात श्रद्धाशील अंतःकरणाने आहुती दिली तर ते याजक म्हणजे यज्ञकर्ते पुण्य मार्ग चालू लागतात. अशा श्रेष्ठ मार्गगामी म्हणजे चांगल्या मार्गाने जाणाऱ्या लोकांनी उदारपणे दिलेल्या आहुतीने देव संतुष्ट होतात. अशा आहुतीने विचारवान माणसे प्रज्ञावान बनतात, बुद्धिमान बनतात आणि सर्व दुःखरहित होऊन आनंदमय जगात वावरू लागतात. पुढे बघूया, काल्पनिक अनुमानावर आधारलेला धर्म हा धर्मच नव्हे. असे प्रश्न नेहमी विचारले जात. मी गतयुगात होतो काय? गतयुग म्हणजे मागील युग. मी मागच्या युगात होतो काय? मी गतयुगात नव्हतो काय? मी तेव्हा काय होतो? मी काय होऊन काय झालो? मी भविष्य काळातही असेन काय? मी भविष्य काळात नसेन काय? मी तेव्हा कोण असेन? मी तेव्हा कसा असेन? मी कोठून कोठे जाईन? अथवा कदाचित आज तो आपल्या स्वत्वासंबंधी साशंक होऊन विचारित असेल. म्हणजे आपल्या स्वत्वासंबंधी म्हणजे स्वतःच्या अस्तित्वासंबंधी साशंक होऊन म्हणजे शंका घेऊन तो विचारित असेल, मी आहे काय? म्हणजे मी सध्या आहे काय? मी नाही काय? मी काय आहे? मी कसा आहे? माझे अस्तित्व कोठून आले? ते कोठे जाणार? विश्वासंबंधी विविध प्रश्न विचारले जात. त्यांपैकी काही असे होते. विश्व कसे निर्माण झाले? ते चिरंतन आहे काय? पहिल्या प्रश्नाच्या उत्तरादाखल काही लोक असे म्हणत की, पहिला प्रश्न म्हणजे विश्व कसे निर्माण झाले, या प्रश्नाच्या उत्तरादाखल काही लोक म्हणत असत की विश्व ब्रह्म्याने निर्माण केले. दुसरे काही म्हणत ते प्रजापतीने निर्माण केले. दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर दिले जाई की, दुसरा प्रश्न कोणता होता? हे जग चिरंतन आहे काय? या प्रश्नाचे उत्तर दिले जाई की विश्व हे चिरंतन आहे. चिरंतन म्हणजे कायम टिकणारे. हे विश्व कायम टिकणारे आहे. काही म्हणत ते शांत आहे. शांत म्हणजे सह अंत म्हणजे ज्याला अंत आहे, ज्याला शेवट आहे असे. तर काही म्हणत की ते अनंत आहे म्हणजे ज्याला शेवट नाही असे आहे. असल्या प्रश्नांना भगवान बुद्धाजवळ थारा नसे. त्यांच्या मते केवळ असले प्रश्न विकृत बुद्धीचेच लोक विचारू शकतात. कारण अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे देणाऱ्यांच्या ठिकाणी सर्वज्ञता असली पाहिजे. हे जे प्रश्न आहेत या प्रश्नांची उत्तरे देणाऱ्याच्या ठिकाणी सर्वज्ञता असली पाहिजे. सर्वज्ञता म्हणजे सर्व काही जाणण्याची बुद्धी असली पाहिजे आणि ती कोणाच्याही ठिकाणी नाही. तो म्हणत असे, या प्रकारची उत्तरे देण्या इतका मी सर्वज्ञ नाही. सर्वज्ञ म्हणजे सर्व काही जाणणारा नाही. जे काही जाणण्याजोगे आहे ते आपण सर्व जाणतो असे कोणीच म्हणू शकणार नाही. म्हणजे या जगात जे काही जाणण्याजोगे आहे ते सर्वच आपण जाणतो असे कोणीच म्हणू शकणार नाही. किंवा एका विशिष्ट वेळी जे जाणण्याची आपण इच्छा करतो ते त्यावेळी आपण जाणलेले असतेच असे नाही. नेहमी काहीतरी अज्ञातच राहते. म्हणजे असे काही राहते की जे आपल्याला माहीत नसते. याच कारणास्तव भगवान बुद्धाने आपल्या धर्मात वरील प्रश्नविषयक सिद्धांताला स्थान दिलेले नाही. जो धर्म असल्या सिद्धांताला आपल्या धर्माचा एक भाग समजतो तो भगवान बुद्धाच्या मते स्वीकारार्ह नाही, स्वीकारण्याजोगा नाही. भगवान बुद्धाच्या समकालीन आचार्यांनी ज्या सिद्धांतांना आपल्या धर्माचे आधार बनविले होते ते आत्मा आणि विश्वोत्पत्ती, विश्वोत्पत्ती म्हणजे विश्वाची उत्पत्ती कशी झाली या संबंधीचे होत. म्हणजे आत्मा आणि विश्वोत्पत्ती यांना
त्या लोकांनी, त्या आचार्यांनी आपल्या धर्माचे आधार बनविले होते. आत्म्यासंबंधी ते काही प्रश्न विचारित. ते असे: मी गतयुगात होतो काय? मी गतयुगात नव्हतो काय? मी तेव्हा काय होतो? मी काय होऊन काय झालो? मी भविष्यकाळातही असेन काय? मी भविष्यकाळात नसेन काय? मी तेव्हा कोण असेन? मी तेव्हा कसा असेन? मी कोठून कोठे जाईन? अथवा कदाचित आज तो आपल्या स्वत्वासंबंधी, स्वतःच्या अस्तित्वासंबंधी साशंक होऊन, शंका घेऊन विचारित असेल: मी आहे काय? मी नाही काय? मी काय आहे? मी कसा आहे? माझे अस्तित्व कोठून आले आणि ते येथून कोठे जाणार? दुसरे काही आचार्य विश्वोत्पत्ती संबंधीचा प्रश्न विचारित, विश्वाच्या उत्पत्ती संबंधीचा प्रश्न विचारित. काही म्हणत ब्रह्म्याने विश्व निर्मिले, काही म्हणत प्रजापतीने आत्मयज्ञाने ते निर्मिले. आत्मयज्ञ म्हणजे स्वत्याग, म्हणजे प्रजापतीने स्वत्यागाने ते निर्माण केले. इतर काही आचार्य दुसरेच प्रश्न विचारित: जग चिरंतन आहे काय? म्हणजे कायम टिकणारे आहे काय? चिरंतन नाही काय? ते शांत आहे काय? शांत म्हणजे त्याला अंत आहे काय? त्याला शेवट आहे काय? ते अनंत आहे काय? म्हणजे त्याला शेवट नाही काय? त्याला अंत नाही काय? शरीर म्हणजे जीव आहे काय? शरीर एक वस्तू आहे आणि जीवही दुसरी वस्तू आहे काय? सत्य ज्ञात्याला म्हणजे सत्य जाणणाऱ्याला मृत्यूनंतर अस्तित्व आहे काय? त्याला मृत्यूनंतर अस्तित्व आहेही आणि नाहीही असे आहे काय? तो मृत्यू तर असत नाही व असत नाही असेही नाही. भगवान बुद्धाच्या मते असले प्रश्न फक्त विकृत मनाचे लोक विचारू शकतात. 3 कारणास्तव बुद्धाने या धार्मिक सिद्धांताचा धिक्कार केला. प्रथम, या सिद्धांतांना धर्माचा एक भाग मानण्याचे कारण नाही. दुसरे असे, या प्रश्नांची उत्तरे द्यायला अंगी सर्वज्ञता पाहिजे, सर्व काही जाणणारा व्यक्ती पाहिजे, तोच अशा प्रश्नाची उत्तरे देऊ शकतो. आणि ती म्हणजे सर्वज्ञता कोणाच्याही अंगी नसते. या गोष्टीवर त्याने आपल्या प्रवचनातून भर दिलेला आहे. तो म्हणतो, म्हणजे भगवान बुद्ध म्हणतात, एका वेळेला कोणालाही सर्वच दिसत नाही किंवा जाणता येत नाही. ज्ञानाला अंत नाही, कारण नेहमीच अधिकाधिक जाणायचे बाकी राहते. भगवान बुद्धाचा या सिद्धांतावरील तिसरा आक्षेप म्हणजे हे सर्व सिद्धांत केवळ काल्पनिक अनुमानाच्या रूपाचे आहेत, काल्पनिक अंदाजाच्या ते रूपाचे आहेत. त्यांची कधीच कसोटी घेतलेली नसते, म्हणजे त्यांची परीक्षा घेतलेली नसते आणि त्यांना कधीही कसोटी लावता येत नाही. अनिर्बंध कल्पनेचे ते परिणाम आहेत. त्याच्या मागे वास्तवता अशी काहीच नाही, खरेपणा काहीच नाही. शिवाय या काल्पनिक अनुमानांचा माणसांच्या संबंधात काय उपयोग आहे? अर्थात काहीच उपयोग नाही. जगाची निर्मिती एकदम झाली आहे यावर भगवान बुद्धाचा विश्वास नव्हता. एकदमच जगाची निर्मिती झालेली आहे यावर भगवान बुद्धाचा विश्वास नव्हता. जगाची उत्क्रांती झाली आहे असे तो मानित असे. उत्क्रांती म्हणजे हळूहळू टप्प्याटप्प्याने विकास होणे, याला उत्क्रांती म्हणतात. या जगाची उत्क्रांती झाली आहे. जग हे अचानक निर्माण झालेले नाही असे भगवान बुद्ध मानित असत. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, तुमच्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑलवर सेट करून ठेवा, म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम, जय भारत.